नीरा लोणंदच्या दिशेने जात असताना नीरा इथं अचानक काही लोकांनी लक्ष्मण हाके यांची गाडी अडवलेली आहे। ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंची सातारा जिल्ह्यातील लोणंदमध्ये गाडी अडवून मराठा आंदोलकांनी घोषणाबाजी केली आहे। मराठा आंदोलकांची आणि लक्ष्मण हाके यांची यावेळेस बाचाबाची देखील झाली। गाडी अडवल्यामुळे हाकेंनी रस्त्यावरच ठिय्या मांडलाय आणि आपल्या सोबत यावेळेस लक्ष्मण हाके स्वतः फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत। लक्ष्मण हाकेजी, नेमकं काय झालं? या गावामध्ये पुरंदर तालुक्यातील चहा प्यायला दुकानात थांबलो असता 5 मिनिटाच्या कालावधीमध्ये काही झुंडीनं तिथं आले आणि त्यांनी मुर्दाबादच्या घोषणा दिल्या आणि अंगावर धावून येऊन मारहाण करण्याचा प्रयत्न केला। मग आम्ही त्यांना एकच प्रश्न विचारला की आमचं ओबीसीचं आरक्षण टिकलं पाहिजे, तुम्हाला जे घ्यायचं ते घ्या। त्यावेळी अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करणं आणि अंगावरती मारहाण करण्यासाठी धावून येणं अशा प्रकारचा भ्याड प्रयत्न त्यांनी केला। आम्ही म्हणलं आम्ही इथलेच आहोत, त्यामुळे तुम्हाला आमचा जीव घ्यायचा असेल तर घ्या म्हणून आम्ही तिथं रस्त्यावरती खाली बसलो। त्यावेळी त्यांनी घोषणाबाजी चालू ठेवली आणि पोलीस प्रशासन होतं, पुणे ग्रामीण, पुणे शहर आणि सातारा ग्रामीणचे पोलीस होते आणि त्यांच्या समोर ही घटना घडलेली। पोलिसांसमोर हे झालं? पोलिसांची भीती नव्हती का या लोकांना ज्यांनी तुम्हाला अडवलं? पोलीस प्रशासन बरोबर होतं, त्यांनी मला त्यांच्या याच्यातून मला बाहेर काढलं, मला गाडीपर्यंत नेलं, बसवलं, पण या लोकांनी अंगावर येण्याचा, धावून येण्याचा प्रयत्न केला। जी बिलकुल, धन्यवाद लक्ष्मण हाकेजी, आपण ही प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल। लक्ष्मण हाके यांनी स्वतः या संदर्भातली माहिती दिलेली आहे, कशा पद्धतीने अडवण्यात आलं हे देखील त्यांनी सांगितलं। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।